स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 70 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 70. गोविंद शास्त्री. अक्कलकोटला गोविंद शास्त्री म्हणून एक ब्राह्मण होता. तो विरक्त असून भक्तिमान होता, पण कुटुंबाच्या काळजीमुळे फार जेरीस आला होता. त्याचा श्रींच्या दर्शनास येण्याचा नित्य नियम असे. त्याला असे वाटे की कुटुंबाची काही निश्चिती झाली असती तर आपणास श्री समर्थांची भक्ती करण्यास वेळ मिळाला असता. लोकांकडे भिक्षुकी करून मन अगदी कंटाळून गेले होते. पण काय करावं, काही उपाय चालत नाही. महाराज पुष्कळ लोकांचे हेतू पूर्ण करतात, तर आपणही श्रींना विचारून पाहावे, मग आपलं प्रारब्ध. असा विचार करून दर्शन घेऊन खाली बसला व आता विचारावं असं तो मनात आणत होता. तो त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, तुमच्या घराच्या परसात दुपारीचे झाड आहे, त्याखाली आहे, ते घेऊन स्वस्त हरिहरी करीत बस. हे श्रीमुखातील वाक्य श्रवण करून शास्त्री बुवांच्या आनंदास पार राहिला नाही. मग श्रीचरणावर वंदन करून परत ते आपल्या घरी गेले. घरी जाऊन समर्थांच्या आज्ञेप्रमाणे परसातील फुलझाडाखाली खोदून पाहिले, तो तेथे पुरलेले धन त्यांना सापडले. अशा प्रकारचा समर्थ कृपेने धनलाभ झाल्यावर मग शास्त्री बुवांच्या आनंदाला काय विचारावे. मोठ्या प्रेमाने महाराजांना शरण जाऊन त्यांनी आपला काळ श्रींच्या भक्तीमध्ये घालवला. पुढे महाराज समाधिस्थ झाल्यावर ते सर्व संघ परित्याग करून काशीत जाऊन राहिले. येथे बखर क्रमांक 70 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.